गाईस तर आपण हे कडवाल तर आपण हे भिजत घालणार आहोत. आता याच्यामध्ये आपण कोमट पाणी टाकून 2 दिवसासाठी भिजत ठेवून देऊ. पूर्ण एक रात्र भिजून ठेवू. गाईस ते फक्त हे टाकलं, वालाचे दाणे टाकले ते भिजत. त्याला आता मोड आलं तर आता आपण याच्यात गरम पाणी टाकून हे निष्ठवून घेणार आहोत. तर तुमच्याकडे तुम्ही याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण गरम पाणी करून घेतलं आहे, त्याच्यात मी टाकून देऊ. आम्ही याला निष्ठावणी म्हणतो. हे गरम पाण्यात का टाकतात तर हे पटापट निसटतं ना, म्हणून त्याला इकडं निष्ठावणी असं म्हणतात त्याला. हे बघा कसं पटकन निसटते. तर बघा गाईचं बघा असं निसटतं इथे. तर अशा प्रकारे निष्ठून घ्यायचे सगळे. हे बघा झाले आहे. तर तुमच्याकडे काय म्हणते याला नक्की सांगा. इकडं वालाचं निष्ठवणं म्हणतात. तर मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे. तुम्ही कढईत पण करू शकता, पण कढईत शिजायला टाईम लागतो. तर आता आपण त्याच्यात तेल टाकू 2-3 उकळ्या. तुम्हाला लागेल तेलाचं प्रमाण जसं लागेल तसं तुम्ही टाकून घ्या. आपलं तेल तापले आता त्याच्यात टाकू जिरा चांगला तडतड करायला लागला. त्याच्यात टाकू आपण ठेचलेला लसूण. आता टाकू कढीपत्ता. कांदा चांगला लाल होऊन घेऊ. आता टाकू हिंग थोडासा चिमूटभर. आता एक छोटा चम्मच डाळीचं पीठ टाकणार आहे मी. ते भाजून घ्यायचं चांगलं, जेणेकरून थोडंसं घट्टपणा येईल. आपल्याला रस्स्याचं करायचं आहे, कोरडं पण करू शकता तुम्ही. आता आपण ते डाळीचं पीठ टाकलं ते भाजून घेऊ थोडंसं. आता आपण याच्यात टाकू लाल तिखट. आता टाकू हळदी. आता टाकू कांदा लसूण मसाला. आता चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे आपण सोले केलेले मिस्टर सोले ते टाकून घ्यायचे. ते चांगले मिक्स करून घेऊ. आता टाकू चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊ. तर मी याला गरम पाणी करून घेतलं आहे कोमट. ते टाका तुमच्या अंदाजाने तुम्हाला लागेल तितकं. आता टाकू कोथिंबीर. आता आपण एक किंवा 2-3 शिट्या काढून घेऊ. 15 मिनटं फक्त. 15 मिनटं नाही, 15 मिनटासाठी 3 शिट्या काढून घेऊ. आता गॅस बंद केला आहे आपण. तर आता आपण उचलून बघूया. ते बघा अशा प्रकारे मस्त झाली. चिकन शिजली मस्त. तर आपल्या अशा प्रकारे अशी आपली ही वालाची निष्ठवणी तयार आहे. तुमच्याकडे काय म्हणते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत